श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। कायद्याचा बालेकिल्ला, कायद्याचा बालेकिल्ला, कायद्याचा बालेकिल्ला, कायद्याचा बालेकिल्ला। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। संशयित आरोपींकडून पुन्हा एकदा हा उद्गार आपल्याला ऐकायला मिळाला। मामा राजवाडेसह टोळींच्या अडचणीत आता वाढ झालेली बघायला मिळते। पंचवटी परिसरात न्यू पंजाब बार चालकाकडून 50,000 रुपये हप्ता मागणी आणि मारहाण प्रकरणी पुन्हा एकदा मामा राजवाडे यांच्यासह इतर 12 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यापैकी 5 संशयितांना गुन्हे शाखा 1च्या पथकानं ताब्यात घेतलंय। त्यांना कोर्टात हजर केलंय। 5 दिवसांची पोलीस कोठडी देखील त्यांना सुनावण्यात आली आहे। फेब्रुवारी महिन्यात राजवाडे टोळीतील काही युवक पंजाब हॉटेलला जाऊन खंडणीची त्यांनी मागणी केली होती। खंडणी दिली नाही म्हणून हॉटेल चालकाला मारहाण देखील करण्यात आली होती। या प्रकरणी तब्बल 8 महिन्यानंतर हॉटेल चालकाने तक्रार दिली। त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। यामध्ये मामा राजवाडे, बाबासाहेब बडे, योगेश पवार, प्रकाश गवळी, विशाल देशमुख, संदीप पवार, लखन पवार, शरद पवार, प्रवीण कुमावत, धीरज शर्मा, राहुल बागमार उर्फ राहुल जैन, चैतन्य कावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे मामा राजवाडे टोळीच्या अडचणीत वाढ झाली। याच दरम्यान आता मामा राजवाडे यांच्यावर हा दुसरा गुन्हा दाखल झालेला असून पोलीस अद्यापही शहरातील अनेक गुन्हेगारांच्या तपासावर आहेत। या घटनेवरून असं दिसून येतं की जुनी घटना असली तरी आता संशयितांना सोडले जाणार नाही। त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे सिद्ध करून दाखवलंय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।